ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ಪಟ್ಟಣದ ಬಾಗವಾನ್ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಬಡ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಭಗವಾನ್ ಜಮಾತ್ ವತಿಯಿಂದ ಕಿಟ್ಟು ವಿತರಣೆ ಮಾಡಿ ಮೌಲಾನಾ ಅಪ್ಪಾಬ್ ಮಾತನಾಡಿ, ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಬಡವರಿಗೆ, ನಿರ್ಗತಿಕರಿಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಸಿರಿತನದ ಒಂದಿಷ್ಟು ಭಾಗವನ್ನು ಹಂಚಬೇಕು. ಅದಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸಿರಿತನ ಇದ್ದದ್ದಕ್ಕೂ ಸಾರ್ಥಕವಾಗುತ್ತದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಒಂದಿಷ್ಟು ಹಣವನ್ನು ನಿರ್ಗತಿಕರಿಗೆ ನೀಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ನಾವುಗಳು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಬದುಕನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ಪ್ರವಾದಿಗಳ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮೃಷ್ಟಾನ್ನ ಭೋಜನ ಮಾಡುವುದು ದೊಡ್ಡದಲ್ಲ. ಮಗ್ಗುಲ ಮನೆಯವರು 3 ಹೊತ್ತಿನ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆಯೇ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಎಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅವರ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗುವುದು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಕಾರ್ಯ ಎಂದರು. इंसान के लिए क्या है, 3 चीज़ों की कुर्बानी ज़रूरत है. एक माल की, दूसरा क्या है वक्त की, उसके बाद तीसरा क्या है माल और वक्त, तीसरा क्या बोलो जान की. जान और माल वक्त की कुर्बानी बहुत अहम रहती है, लेकिन जान की तो कुर्बानी फ़िलहाल नहीं है, लेकिन माल और वक्त की कुर्बानी बहुत अहम है. बाज़ लोग रह सले माल देते, नहीं रह सले क्या वक्त देते. वो वक्त की बड़ी अहमियत है. पैसा देने वाला बहुत है, लेकिन वक्त देने वाला बहुत कम लोग हैं. इसीलिए हम चाहते हैं कि जो वक्त दी उसे भी स्वाब उतना मिलता है जितना माल देने वाले का है. अल्लाह के नबी अलैहि सल्लम ने फरमाया कि जब तुम कभी सदका करो तो बच्चों के हाथ से या दूसरों के हाथ से देने लगा. इसलिए कि जब आदमी सदका करता है तो उस आदमी को उतना सदका पहुँचता है जो दूसरा आदमी दूसरे आदमी तक पहुँचाता है. इसका ये स्वाब है. इसीलिए वक्त के साथ क्या है, जो माल भी लगा रहा है उससे भी उतना स्वाब है इंशाल्लाह. जो जाकर पहुँचाना है उसको भी उतना स्वाब मिलने वाला है इंशाल्लाह. बस इन्हीं बातों पर मैं आप लोगों से दरख्वास्त करूँगा कि जितने लोग हम नाम लिखे हैं उनको बखूबी उनके घर घर जाकर सुकून के साथ पहुँचाएँ. किसी तरीके का गड़बड़ वगैरह ना करें. और जो बाद में आने वाली भी लिस्ट है, अगर कोई भी देने वाले होंगे, और मज़ीद 10 लोगों की मज़ीद लिस्ट आई है हमारे पास, अगर कोई भी है देने वाले तो दो इंशाल्लाह. वो भी हमें जाकर पहुँचाने की कोशिश करेंगे. ನಂತರ ಮೌಲಾನಾ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹುಸೇನ್ ಉಮರಿ ಮಾತನಾಡಿ, ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳು ನಮಗೆ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಾಸ. ಒಂದು, ಈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಉಪವಾಸ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಬಡತನದಲ್ಲಿ ಜೀವನ ಸಾಗಿಸುವ ಅರಿವನ್ನು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಸರ್ವ ಧರ್ಮಗಳ ಬಡವರಿಗೆ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಹಂಚುತ್ತಿರುವುದು ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ನಾವುಗಳು ಮೊದಲು ಮಾನವರಾಗಿ ಬಾಳಬೇಕು. ನೊಂದವರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಯಕ ಇರಬೇಕು. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಡವರಿಗೆ ದಾನವನ್ನ ಮಾಡುವಷ್ಟು ಶಕ್ತಿಯನ್ನ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನು ನೀಡಲಿ ಎಂದು ಕಿಟ್ ದಾನ ಮಾಡಿದ ಭಗವಾನ್ ಜಮತಾಗೆ ಶುಭ ಹಾರೈಸಿದರು. ये बेहतरीन मिसाल है. ये महीना हमदर्दी का महीना है. और मैं बताया अभी जुमा में कि इंसान की बुनियादी ज़रूरतों में से खाना अहम ज़रूरत है, ग़िज़ा अहम ज़रूरत है, अनाज अहम ज़रूरत है. और इस अहम ज़रूरतों को जमात की जानिब से ज़िम्मेदारान नौजवान एक टीम के साथ काम कर रही है. अल्लाह ताला इनकी मेहनतों को बारगाह मुक़द्दसा में शर्फ़ कबूलियत का दर्जा नसीब फरमाए. और फिर इसी तरह से ये रमज़ान का महीना है. ये भूख को महसूस करने का महीना है. प्यासों की प्यास को महसूस करने का महीना है. ये अगर 11 महीनों में न हो तो कम से कम रमज़ान के महीने में ये एहसास करना बहुत ज़रूरी है. तो लिहाजा जमात की जानिब से, बिरादरी की जानिब से काम हो रहा है. तो ये हमारे लिए एक नमूना है, एक मिसाल है. सेक्रेटरी साहब ने एक शेर पढ़ा, करो मेहरबानी तुम अहले ज़मीन पर, करो मेहरबानी तुम अहले ज़मीन पर, खुदा मेहरबान होगा अर्शे गरीब पर. बांट कर खाने में जो मज़ा है, तकसीम करके खाने में जो मज़ा है वो किसी और चीज़ में नहीं. ಇದೇ ವೇಳೆ 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕಿಟ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಭಗವಾನ್ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹುಸೇನ್ ಬಾದ್ಶಾ ಸಾಲಿಮನಿ, HR ಬಾಗವಾನ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಸುಲೇಮಾನ್, ಮಮದಾಪುರ ರಹಮಾನ್ ಹಳ್ಳೂರ, DM ಚೌಧರಿ, ಭಗವಾನ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತಿತರರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಪ್ರತಿಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಧರ್ಮಯುದ್ಧ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ನಿಮ್ಮ ನಂಬಿಕೆಯ ಮಾಧ್ಯಮ.